जळगाव जिल्हा परिषदेसमोर संपात सहभागी हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी केली नोटिसींची होळी। बेमुदत संपात सहभागी जळगाव जिल्ह्यातील 7,000हून अधिक अंगणवाडी सेविकांना बजावण्यात आली होती कारवाईची नोटीस। जळगाव जिल्हा परिषदेसमोर हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत, धरणे निदर्शने करत शासनाचा केला निषेध। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा व वेतनवाढ मिळावी यासाठी या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा राज्यभरात बेमुदत संप सुरू आहे। या संपात सहभागी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या सर्व नोटिसांची जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेसमोर आज 17 जानेवारीला दुपारी 3 वाजता दिलेल्या नोटिसींची होळी करण्यात आली। जळगाव जिल्हा परिषदेचे समोर जिल्हाभरातील हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी आंदोलन, जोरदार घोषणाबाजी केली। मुख्यमंत्र्यांचा शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जळगाव जिल्हा परिसर दणाणला होता। यावेळी सर्व अंगणवाडी सेविकांनी त्यांना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कारवाईच्या नोटिसींची होळी केली। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले। आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, मानधनवाढ, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन, कामासाठी नवीन मोबाईल आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू केली पाहिजे, अशा प्रमुख मागण्या घेऊन गेल्या 45 दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या बेमुदत संपावर गेलेल्या आहेत। एकीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात शासन विचार करायला तयार नाही आहे, त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही आहे, आणि दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या नोटिसी ह्या दिल्या गेलेल्या आहेत। कामावर हजर व्हा, अन्यथा तुम्हाला कामावरनं काढून टाकल्या जाईल, अशा प्रकारच्या नोटिसी ह्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये बजावलेल्या आहेत। आणि ह्या नोटिसी बेकायदेशीर आहेत। शासनाला संपावर जाण्या 1 महिन्यापूर्वीच आम्ही नोटीस दिलेली आहे आणि त्या 1 महिन्याच्या आत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही। उलट अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम हे प्रशासनाने केलेलं आहे, दडपशाही करण्याचं काम हे प्रशासनाने केलेलं आहे। आणि ह्या नोटिसी ज्या बेकायदेशीर नोटिसी दिलेल्या आहेत, ह्या बेकायदेशीर दिलेल्या नोटिसी जाडून आज आम्ही शासनाचा या ठिकाणी निषेध करतो आहोत। ज्यांनी त्या निषेध केलेला आहे, ह्या नोटिसी आम्ही त्यांची सामूहिक होळी ह्या जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचा निषेध प्रशासनाने जी काही कारवाई केलेली आहे त्या कारवाईचा निषेध आम्ही सामूहिक होळी करून नोटिसी जिल्हा परिषदेसमोर जाडून आम्ही तो निषेध व्यक्त केलेला आहे। माझं नाव रामकृष्ण पाटील, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना। सदावर्तेंनी तुमच्या विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे। तुम्ही जसं भाषणात सांगितलं की हे बेकायदेशीर पद्धतीने जर अशी याचिका दाखल करतात, अंगणवाडीला जो पोषण आहार सरकार मिळतो या संदर्भात त्याच्या अंगणवाडी कर्मचारी हे अत्यंत लोकशाही पद्धतीने आतापर्यंत आंदोलन करत आलेले आहेत। गेल्या 40-45 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये ते आंदोलनं करत आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या वेळेला संप होतो त्या वेळेला सदावर्ते हे जनहित याचिका दाखल करण्याचं काम करतात। त्यांनी गेल्या वर्षी पण जनहित याचिका दाखल केली होती। यापूर्वीच 2017मध्ये जेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप केला त्यावेळेलाही त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती। जनहित याचिका त्यांनी निश्चित दाखल करावी, परंतु ती दाखल करत असताना परिस्थितीची जाणीव ही त्यांनी बघितली पाहिजे, परिस्थितीचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे। अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे याचिकेमध्ये की राज्यातल्या 73,000 बालकं हे कुपोषित होत आहेत। आमच्या माहितीप्रमाणे कुपोषित बालकांना जो काही THR दिला जातो किंवा जे कच्चं धान्य दिलं जातं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं। त्याच्यामध्ये किडे असतात, सोंडकिडे असतात, धनुर असतं, आड्या असतात, आणि असा पोषण आहार हा दिला नको पाहिजे। याच्यामध्ये शासनाने सुधारणा करायला पाहिजे आणि लाभार्थ्यांना खाण्यायोग्य आहार दिला पाहिजे, अशी मागणी अनेकदा संघटनेने केलेली आहे, परंतु शासन ती मागणी मान्य करायला तयार नाही। एकीकडे कुपोषण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप केला म्हणून कुपोषण वाढलं असं सदावर्ते म्हणतायत, पण दुसरीकडे जो आहार दिला जातो तो खाण्यायोग्य आहे का हे सदावर्त्यांनी तपासलं का? त्याची क्वालिटी खाण्यायोग्य आहे का ही तपासली का? अंगणवाडी केंद्रामध्ये येणारा आहार हा सदावर्त्यांनी जाऊन प्रत्यक्ष तपासला का? जर सडका आहार दिला जात असेल, जर तो खाण्यायोग्य दिला जात नसेल तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महिनाभर संप केला म्हणून कुपोषण कसं काय वाढणार आहे लगेच? निश्चित आम्ही लाभार्थ्यांच्या विरोधात नाही। आमची योजना ही अंगणवाडी कर्मचारी चांगलं काम करतायत म्हणून ती टिकलेली आहे। आम्ही लाभार्थ्यांच्या विरोधात नाही, आम्ही गरोदर मातेच्या विरोधात नाही। आमची लढाई ही न्यायासाठी आहे, हक्कासाठी आहे आणि ती आम्ही लढतोय।